नीट पेपर फुटीनंतर आता ठाण्यामध्ये टीईटी पेपर फुटीची घटना घडली आहे। ठाण्यामध्ये टीईटी पेपर फुटीची माहिती मिळते। उद्या होणाऱ्या परीक्षेचा पेपर हा आज फुटलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। ही परीक्षा उद्या होणार होती, ती परीक्षा आता रद्द झालेली आहे। उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटलेला आहे। ठाण्यामध्ये टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे उद्या होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतात। शुभम, पेपर फुटलेला आहे आणि त्यामुळे उद्याची परीक्षा रद्द झाली आहे। साहजिकच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसलाय। काय नेमके सविस्तर या संदर्भातले अपडेट्स आहेत? निश्चितच पाहिलं तर शिक्षकांच्या परीक्षेबाबत जे आहेत, उद्या टीईटीची परीक्षा ठाणे शहरामध्ये जी आहे ती पार पडणार होती आणि या परीक्षेपूर्वी हा पेपर जो आहे तो फुटलेला आहे। अद्यापही याचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे, परंतु आता प्रशासन याच्याबाबतची काय गंभीर पावलं उचलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर याच दरम्यान जे विद्यार्थी या परीक्षेकरिता बसले होते त्यांचं मोठं नुकसान हे समजलं जाते, कारण गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी जे आहेत तयारीमध्ये होते। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील शिक्षकांच्या अनेक जागा ज्या आहेत रिक्त आहेत त्या भरून काढण्याकरिता हा एक महत्वपूर्ण पेपर होता आणि तोच पेपर आता उद्याचा फुटल्याने मोठी खळबळ जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये उडालेली आहे। त्याचमुळे आता पुढची तारीख ही नेमकी केव्हा येईल याकडे सर्वांचं लक्ष जरी लागलं असलं तरी आता प्रशासन याबाबतचे काय नेमके ठोस पावलं उचलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी शुभम, सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपण खबरदारी घेणार असं जरी प्रशासनाकडून सांगितलं जात असलं तरी टीईटीचा पेपर फुटल्यामुळे तशा पद्धतीची खबरदारी घेतली गेली नाहीये का? कोणत्या अधिकाऱ्यांशी तुमचं या संदर्भात बोलणं झालंय का? या संदर्भात काय नेमकी आणखी ताजी माहिती आहे? निश्चितच पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वीच नीटचा जो पेपर जो आहे तो फुटला होता आणि त्यामुळे त्यामध्ये अनेकांना जे आहेत त्याचे धागे दोरे जे आहेत दरवले होते। त्यानंतर आता हा एक महत्वपूर्ण म्हणजे टीईटीचा पेपर समजला जातो आणि त्यामध्ये प्रशासनाने कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली होती, कोणत्या प्रकारच्या चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत हे आता प्रशासन कशा प्रकारे शोधून काढते याकडे लक्ष लागले। त्याचबरोबर ठाणे जिल्हा अधिकारी असतील किंवा स्थानिक पातळीवरती प्रशासन कशा प्रकारची खबरदारी घेईल, अधिकारी नेमकं नेमून याच्यात चुका सुधारून कशा प्रकारे काढतील हे पाहण्याचा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय उद्या होणारा हा टीईटीचा पेपर होता, मात्र तो आता फुटलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलेला आहे। त्यांच्या मानसिक संतुलनावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे, कारण अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मेहनत केलेली असताना उद्यावर तो पेपर आलेला असताना अचानक तो पेपर फुटतो आणि त्यानंतर ती परीक्षा रद्द होते आणि याचा पूर्णपणे मोठा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत असतो। ठाण्यामधली ही महत्त्वाची बातमी, उद्या होणारी टीईटीची परीक्षा रद्द झालेली आहे। तो पेपर टीईटीचा फुटलेला आहे, त्यामुळे आता या संदर्भात चौकशी अंती काय नेमकी माहिती समोर येते, कोण यामध्ये दोषी आहे, त्या दोषींवर कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नुकताच नीटचा पेपर फुटलेला होता आणि त्यानंतर फेरपरीक्षा झालेली होती आणि त्यामुळे पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात आलेली होती, योग्य त्या खबरदाऱ्या घेतल्या जात होत्या। मात्र तरी सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी ही टीईटीची परीक्षा आणि तो पेपर फुटल्यामुळे पुन्हा एकदा आता या संदर्भात अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर ठाण्यातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाण्यामधली टीईटीची पेपर फुटीची घटना समोर आलेली आहे। टीईटीचा पेपर फुटलेला आहे अशी माहिती समोर आली आहे। उद्या टीईटीची परीक्षा होणार होती, मात्र आता ही परीक्षा होणार नाहीये, हा पेपर रद्द करण्यात आलेला आहे। तर यामागे नेमकं कोण दोषी आहे त्या संदर्भातला तपास केला जाणार आहे। मात्र ही परीक्षा रद्द झाल्यामुळे सध्या मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसलेला आहे। टीईटी परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि त्यामुळे आता मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसलेला आहे। तर याआधी सुद्धा अशा प्रकारे टीईटीच्या पेपर फुटीच्या घटना समोर आलेल्या होत्या आणि उद्यावर ही परीक्षा असताना टीईटीचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता काय नेमकी पावलं प्रशासनाकडून घेतली जातात, उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा नीटचा पेपर फुटलेला होता त्या संदर्भातली बातमी समोर आलेली होती तेव्हा काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या होत्या। दडपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं होतं आणि आता पुन्हा एकदा टीईटीचा पेपर फुटलेला आहे, ही परीक्षा रद्द झालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे। मोठ्या प्रमाणावर या संदर्भात अभ्यास करून मेहनत करून या परीक्षेला हे विद्यार्थी सामोरे जात असतात, मात्र हा
पेपर फुटलेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा कशा पद्धतीने या संदर्भात त्याचा तपास केला जातो, दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच TETचा पेपर फुटलेला आहे आणि ही परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षार्थींना मोठा फटका बसलेला आहे. नीट परीक्षेनंतरचा पुन्हा एकदा एक महत्त्वाचा परीक्षेचा हा पेपर फुटलेला आहे आणि त्यामुळे आता जनमानसातून हा संताप व्यक्त केला जातोय. हा पेपर नेमका कसा फुटलेला आहे याची कारणं अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र उद्यावर ही परीक्षा होती आणि आज हा पेपर फुटल्यामुळे साहजिकच परीक्षार्थींना मोठा धक्का बसलेला आहे.